शुभम, आज काय स्पेशल नाश्ता? पालक खिचडी राईस. ओके. हेलो, पालक खिचड़ी राइस खा लो. कैसी टेस्ट है? बेस्ट. ओके, थँक यू. या नाश्ता करायला सर्वांनी. हॅलो फ्रेंड्स, राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर कोणाकोणाला असं सकाळचा मस्त असा नाश्ता आवडतो, अगदी पौष्टिक, हेल्दी आणि भरपूर असा प्रोटीनयुक्त, फायबरयुक्त असा हा सकाळचा मस्त असा नाश्ता कोणाकोणाला आवडतो. तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पहा. चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. तर मस्त अशी आपली ही रेसिपी होणार आहे, त्यासाठी नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पाहू शकता भरपूर असा प्रोटीनयुक्त आपला हा सकाळचा नाश्ता बनलेला आहे. तर आपण काय साहित्य कसं प्रमाण घेतलंय त्यासाठी आपण रेसिपीला आपण सुरुवात करूया आणि पाहून घेऊया. तर चला आपण स्टार्ट करूया. तर इथे आपण झटकीपट पालक खिचडी भात बनवणार आहोत. तर त्यासाठी काय साहित्य घेतले, कसं प्रमाण आहे पाहून घेऊया. तर इथे आपण भरपूर असा पालक घेतलेला आहे आणि छान स्वच्छ असा निवडून घेतलेला आहे, स्वच्छ धुतलेला आहे. पाहू शकता हिरवीगार अशी पानं आहेत पालकची. त्याचबरोबर इथे भरपूर अशी कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे, हिरवीगार स्वच्छ धुवून घेतलेली आहे. इथे आहे पुदिना, तो सुद्धा स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. तर खूप पौष्टिक असा हा पालक खिचडी भात बनतो. भरपूर असं प्रोटीन त्याच्यामध्ये असतं. असं आपण सकाळचा मस्त असा नाश्ता हा बनवतोय, अगदी भरपूर प्रोटीनयुक्त असा. तर पाहू शकता हिरव्यागार असं इथे पालेभाज्या ह्या दिसत आहेत. त्याचबरोबर आपण इथे काय घेतले साहित्य, हिरवीगार अशी मिरची घेतलेली आहे. 5-6 मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहेत. पाहू शकता स्वच्छ धुवून कट करून घेतले आहेत. भरपूर असा लसूण घेतलेला आहे, चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे आहे शिमला मिरच्या, ती सुद्धा आपण चिरून अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याचबरोबर आहे टॅमॅटो, 1 टॅमॅटो छान असा चिरून घेतलेला आहे. इथे आहे गाजर, गाजर सुद्धा छान असं बारीक चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर भरपूर असा कांदा घेतलेला आहे. 1-2 कांदे मोठे चिरून घेतलेले आहेत बारीक असे. आता त्याचबरोबर आपण इथे काय घेतले पाहू शकता, मी हे रात्रभर अशी ही डाळ भिजत घातली होती. ही मुगाची, हिरव्या मुगाची डाळ आहे. ह्याच्यामध्ये भरपूर असं प्रोटीन असतं. त्याचबरोबर आपण इथे शेंगदाणे सुद्धा मी भिजत घातले होते, ते सुद्धा छान असे भिजलेले आहेत. तर मस्त असं हे भिजलं गेलेलं आहे, स्वच्छ धुवून आपण घेतलेले आहे. इथे पाहू शकता तुम्ही पिवळी मुगाची डाळ सुद्धा घालू शकता. त्याचबरोबर इथे आहे इंद्रायणी राईस. तर हा गावठी इंद्रायणी राईस आहे. भरपूर असा वास येतो ह्या राईसचा. तर छान असा हा राईस आहे इंद्रायणी राईस. तर आपण सर्व तयारी झाल्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी ओतून घेणार आहोत, थोडासा मुरवणार आहोत, लगेच पाणी आपण नाही घालणार आहोत. तर हा इंद्रायणी राईस छान असा आपण इथे घेतलेला आहे, 1-2 वाटी आहे. तर चला आपण आता इथे आपण कढई ठेवली आहे, गॅस चालू करून घेऊया आणि आपण आता फोडणीला देऊन घेऊया लगेच. तर इथे आपण तेल घालून घ्यायचे, 2 चमच आपण तेल घालून घेऊया. थोडंसं छान असं गरम होऊन देऊया. तेल आपलं गरम झाले. आपण याच्यामध्ये मोहरी घेतले, मिरे आणि लवंगा 2-4, तर आपण घालून घेऊया. तर आपलं छान असं कडकडलेलं आहे मोहरी. आणि आता इथे आपण जिरे घालून घेऊया. तर छान असे जिरे सुद्धा भाजले गेलेत आपले. आता आपण मिरची घालून घेऊया. त्याचबरोबर आपण लसूण सुद्धा घालून घ्यायचं लगेच. आपली मिरची आणि लसूण छान असा भाजला गेलेला आहे. आता आपण कांदा घालून घ्यायचे. टॅमॅटो आणि कांदा छान असा
सोनेरी कलर येईपर्यंत छान असा भाजून आपण घेणार आहोत, जेणेकरून छान असा कांदा आणि टोमॅटो शिजला जाईल. इथे छान असा कांदा आपला शिजला गेलेला आहे, पाहू शकता. आता आपण ह्याच्यामध्ये 1 चिमूट हिंग टाकून घ्यायचे आणि थोडासा गरम मसाला आहे, त्याचबरोबर 1 टीस्पून हळद, तर आपला छान असा मसाला इथे भाजलेला आहे. तर आपण ह्याच्यामध्ये गाजर घालून घेऊया. छान असे परतून घ्यायचे ह्याच्यामध्ये. इकडे मी गरम पाणी सुद्धा करायला ठेवलं होतं, हे गरम पाणी झालेलं आहे. आणि त्याचबरोबर आपण आता इथे हे जे आपण भिजवलेले डाळ आणि शेंगदाणे हे सुद्धा आपण आता घालून घेतोय. आणि इथे मी 5 मिनिटं अगोदर पाणी ओतून ह्याच्यामध्ये तांदळामध्ये ठेवलेलं, तर तांदूळ आपला छान असा भिजलेला आहे. तर आपण आता ह्याच्यामध्ये हे घालून घेऊया, डाळ आणि शेंगदाणे. हिरव्या मुगाची डाळ भरपूर अशी पौष्टिक असते, त्यामुळे मस्त असा हा आपला खिचडी भात बनतो. तर पाहू शकता, तर सर्व आपण डाळ घालून घेतलेली आहे. आता आपण तांदूळ घालून घेणार आहोत लगेच. तर पाहू शकता, तांदूळ छान असा भिजलेला आहे. सर्व तांदूळ आपण घालून घेऊया. तर इथे आपण सर्व राईस इथे परतून घेतलेला आहे भात आपण. आता आपण इथे जो हा पालक आहे तो चिरून घेतला आहे, छान असा बारीक, पाहू शकता बारीक असा चिरून घेतला आहे. तर आपण आता हा पालक आणि पुदिना इथे चिरून घेतला आहे, पुदिना सुद्धा मी चिरलेला आहे, पाहू शकता. आणि कोथिंबीर आपण नंतर घालून घेणार आहोत. तर आपण आता त्याच्यामध्ये पालकची पानं असं मस्त घालून घेऊया. तुम्ही नक्कीच असा खिचडी भात बनवून पहा सकाळच्या नाश्त्यासाठी. अगदी हा पौष्टिक असा नाश्ता आपला बनतो. इडली डोशापेक्षा सुद्धा मस्त असा हा नाश्ता होतो. तर पाहू शकता, छान असं आपण परतून घेतलेला आहे. आता आपण हे मी पाणी गरम केलेलं, तर मी ते गरम केलेलं पाणी घालून घेते. बस, भरपूर पाणी झालं. तर त्याच्यामध्ये पाणी आपल्याला भरपूरच घालावं लागतं, जेणेकरून आपला छान असा खिचडी भात इथे तयार होतो. तर आपण इथे पाणी घालून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ पण घालून घेऊया. तर आपण हे सैंधव मीठ घेतलं आहे, तर आपण हे घालून घेऊया. आणि एक 15 ते 20 मिनटं छान असं बारीक गॅसवरती आपण हे छान असं शिजवून देणार आहोत. आता तर आपण आता एक 15 मिनटं ते 20 मिनटं ह्याच्यावरती झाकण ठेवून छान असा शिजवून देऊया. तर वेट करूया. तिथे आपले 20 मिनटं झालेले आहेत, आपण पाहून घेऊया. तर पाहू शकता आपला खिचडी भात किती छान असा शिजला गेलेला आहे. पालक खिचडी भात अगदी सॉफ्ट मऊ असा मस्त असा शिजलेला आहे, पाहू शकता. पौष्टिक असा हा पालक खिचडी भात आपला इथे तयार झालेला आहे. तर आपण आता कोथिंबीर घालून घेऊया थोडी ह्याच्यावरती. त्याचबरोबर थोडं आपण किसलेलं खोबरं सुद्धा घालून घेणार आहोत. पाहू शकता. आता एक 5 मिनिटं आपण असंच ठेवून देऊया. इथे आपले 5 मिनिट झालेत, आपण पाहून घेऊया. तर पाहू शकता आपलं छान असं वरती आपण कोथिंबीर आणि खोबरं घातल्यानंतर कसा राईस आपला छान असा दिसत आहे. मस्त असा आपला खिचडी भात इथे पालक खिचडी भात तयार झालेला आहे. तर आपण आता कढई खाली घेऊया आणि एका डिशमध्ये आपण आता सर्व करून घेणार आहोत.
तर आपण आता एका डिशमध्ये आपण हे छान असं काढून घेऊया। पाहू शकता किती मस्त असा आपला खिचडी भात इथे तयार झालेला आहे। आणि सकाळचा हा पौष्टिक असा नाश्ता इथे तुम्ही नक्कीच बनवून पहा, जेणेकरून आपण सकाळ सकाळी नाश्त्यासाठी तेलकट स्नॅक्स आपण बनवतो, तर त्यापेक्षा असा तुम्ही पौष्टिक असा हा पालक खिचडी भात नक्कीच बनवून पहा। तर खूप मस्त असा पौष्टिक आणि चवदार असा हा आपला राईस लागतो आणि भरपूर ह्याच्यामध्ये प्रोटीन्स असतात, फायबर असतात। तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने राईस बनवून पहा। तर पाहू शकता मस्त असा आपला इथे राईस तयार झालेला आहे। तर तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली का? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कुठून माझ्या रेसिपी तुम्ही पाहता ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा। तर हे पहा आपण मस्त असं इथे सर्व करून घेतलं आहे राईस, थोडीशी कोथिंबीर आणि त्याचबरोबर आपण इथे आपण काकडी सलाडमध्ये आपण ठेवतोय। तर पाहू शकता मस्त असं टोमॅटो आणि कांदा, त्याचबरोबर लिंबू आणि मस्त अशी कैरी। तर पाहू शकता आपलं किती छान असा सकाळचा नाश्ता इथे तयार झालेला आहे। पाहू शकता। तर पहा मस्त असा सकाळचा पौष्टिक असा नाश्ता तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा आणि चॅनेलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका। तर चला आपण भेटूया अशाच न्यू व्हिडिओ सहित, तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा। थँक्यू सो मच।